कसं काय मंडळी, कसे आहात? पुन्हा एकदा स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मंडळी, आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास कॉमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी दरवेळी तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणत असतो, त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. चला तर मंडळी, कहाणीला सुरुवात करूया. ज्या दिवशी तो तिला फेसबुकवर भेटला आणि तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली, त्या दिवशी गच्च काळ्यांना भरून पावसाळी वारे वाहत होते. मग जशी संततधार सुरू राहावी तसे त्यांचे कधी मेसेंजरवर तर कधी पटकन बरे पडते म्हणून व्हॉट्सॲपवर बोलणे सुरू झाले. ती आपली एक छोट्या गावातली चित्रकार मुलगी. आजूबाजूचा निसर्ग निहाळून तो जसाच्या तसाच कॅनव्हासवर उतरविण्याचा तिला खुळा नाद. तो तिच्या चित्रांवर आकर्षित झालेला एक बडा दिग्दर्शक, वयानेही जरा मोठा. दोघांची वेवलेंथ अगदी सहज जुळलेली. नुकतेच साक्षगंध झालेल्या आपल्या भावी वराशी विक्रमशी ती जितके बोलू शकत नसे तितके ती त्यांच्याशी बोलायची. हो, त्यांच्याशी. ती त्याला मानाने अहोजाहो असेच संबोधायची, तर तो तिला एकेरीने तू मी. छान सुरू होती दोघांची संभाषण यात्रा. मन मोकळे होत होते. हाय रानबुली, काय करतेस? एक दिवस पहाटेच त्यांचा मेसेज आला. रानबुली, हे काय नवीन आता? तुझे नवीन नाव. सतत रानावानात फिरत असतेस ना, फुलांवर जीव लावतेस, वाऱ्यावर नाचणाऱ्या पानांवर थिरकतेस, म्हणून माझी रानबुली. ती नादावली. काही वेगळे घडत होते असे बोलणे विक्रमला का नाही सुचत. तो आपला नेहमी कम्प्युटरमध्येच घुसलेला. विक्रमला सोडून आपण त्यांच्याकडे जरा जास्तच छिपावतोय का? मनात उठलेल्या प्रश्नाने ती सरकंद चकली. घरात आजूबाजूला पाहिले. तिच्यासारखेच तिचे घर लग्नाळू झाले होते. अहिरांच्या साड्या, शर्ट पीस, भांडीकुंडी, सगळी तयारी जय्यत सुरू होती. आपण हे लग्न मोडावे का? चटकन तिच्या आत एक प्रश्न उमटला. तितक्याच ताकदीने तिने तो उपटून फेकला. परंतु आपणही त्यांच्याकडे झुकतोय याची तिला ठळक जाणीव झाली. दुपारी नारळ सुपारीच्या बागेत बरसणाऱ्या रिमझिम धारा बघत ती निवांत बसली असताना पुन्हा त्यांचा मेसेज आला. क्षणभर तिला वाटले नको ते वाचणे आणि पुन्हा त्या मंत्रमुग्ध शब्दात हरवून जाणे. तू मला तुझे रान दाखवशील का? अरे किती साधे सरळ तर विचारले त्यांनी. आपण उगाच फार खोलात शिरतोय. मग तीही पुष्कळशी निश्चिंत होऊन तासभर बोलत बसली. एका ऐतिहासिक नायिकेवर ते एक सिनेमा दिग्दर्शित करीत होते. तिने गमतीने विचारलेही, मला पण कुठल्या चित्रपटाची नायिका कराल का? तुला विनापाश यावे लागेल, पण मुंबईला जमेल का? त्यांचे तडक उलट विचारणे, तिचे चरकणे. आजकाल का असे दचकायला होतंय? ते फार सभ्यपणाने बोलतात. तिने उत्तर दिले नाही तर पुन्हा पुन्हा मेसेज करून त्रासही देत नाहीत. आपण त्यांच्यात अपार गुंतत चाललोय का? विचारांचा कितीही गुणाकार भागाकार केला तरी ते सुद्धा आपल्यात फार फार गुंतले याची तिला जाणीव झाली. तिने धावत जाऊन नवलाने आरशात पाहिले. आपण गोड आहोत, सुंदर आहोत असे सर्वच म्हणतात. विक्रमच्याही डोळ्यात दिसतं, पण तो कधी यांच्यासारखा फुलारून बोलला नाही की शब्दागणित जवळ आला नाही. यांना कसे जमले दोन जीवांतले अंतर इतके झपाट्याने कापणे? विक्रमने आपल्याला भावी आयुष्यासाठी गृहीतच धरले आणि यांनी आपल्यातल्या आपल्याला मागितले. जीवनचक्र विक्रमला देण्यापेक्षा आपल्याला यांना देणे आवडेल. यांच्यातल्या कलासक्त कलाकाराने आपल्याला बरोबर उचलले आणि निर्विवाद ते आपल्याला आवडले. भविष्यात हवंय. मनातला डोह खूप डचमळला असला तरी पुढचे 4-5 दिवस ते
नेहमीसारखे बोलत राहिले. ती नेसत्या वस्त्रानिशी जरी गेली असती तरी त्यांनी त्या क्षणीच तिच्याशी लग्न करून तिला निशंक करून टाकले असते. सिनेमाशी संबंधित प्रत्येकच माणूस वाईट थोडाच असतो. राहिला प्रश्न वयाचा, ती 23ची ते 38चे. असावा काही योगायोग. आज ना उद्या आई वडील समजून घेतीलच. हां, विक्रमला खूप वाईट वाटेल, विश्वासघात झाल्यासारखे होईल, पण सावरेल तोही. लग्नही करेल वर्षा दीड वर्षात कुठल्या मुलीशी. कसल्याही शंका कुशंका न ठेवता सगळ्या बाबींवर विस्तृत बोलणे झाले. तिची खात्री पटल्यावरच फोन ठेवला. निर्णय तिच्यावर सोपवला. ते इतक्या प्रामाणिक पोटतिडकीने बोलले नसते तरी तिला त्यांच्याबद्दल पूर्ण विश्वास होता. भयंकर अस्वस्थतेत ती झोपायला गेली. आयुष्याचा सगळा साचा ठरलेला असताना आता तिला एक नवीन निर्णय घ्यायचा होता. विक्रमला मनमेंदूत कुठेही न ठेवता आपणही त्यांच्यात अडकून पडलोय ही आठवण अर्धवट उद्ध्वस्त झोपेत येत राहिली. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. व्यवस्थित तयार झाली ती सकाळी. ओली चिप्प रात्र सरून गेली होती. फोन आल्यावर कुठलाही अभिनिवेश न बाळगता तिने फोन उचलला. तिचे उत्तर तयारच होते. मग काय ठरवलेस तू? त्यांचा अत्यंतिक अधीर स्वर. आपण समांतर चालूया. ती पुढे काही बोलणार तोच विलक्षण वेगात फोन कट झाला. तिला वेड्यासारखे झाले एकदम. आधार सुटल्यासारखी ती भिजलेल्या झाडा पाना फुलात हातपाय मारू लागली. तिला खूप समजावून सांगायचे होते त्यांना. आज त्यांच्यापेक्षा मोठे होऊन मन सांभाळायचे होते. त्यांचे व्यक्त होणे जर तिने कधी गैर मानले नाही तर त्यांनी का म्हणून तिचे पूर्ण ऐकून घेऊ नये? व्यक्ती आहे, व्यक्त होणार. रक्त आहे, आरक्त किंवा विरक्त होणारच. समांतर राहणेही राहणेच आहे ना. त्यांच्या आधी तिच्या आयुष्यात विक्रम येऊन थांबल्याने सोबतीचा अट्टहास धरण्याची वेळ निघून गेली होती. ते सच्चे आहेत याबद्दल तिचे दुमतच नव्हते. त्यांच्या आतवर चाललेल्या भयानक उलथापालथीची ती कल्पना करू शकत होती. नुसते तेच तुटले नसून आपणही भुईसपाट झालोय. त्यांचे येणे हा वळवाचा पाऊस होता. तो गंध आयुष्यभर घमघवातही राहिला असता कदाचित. त्या दिवशी त्यांना फोन करायची, त्यांचा मेसेज बघायची तिला हिंमत झाली नाही. कुठेतरी ते आपल्याला परिस्थितीला समजून घेतील, आपले सहप्रवासी म्हणून सोबत राहतील अशा आशेत ती निजली. दुसऱ्या दिवशी न राहून तिने व्हॉट्सॲप उघडले. त्यांचा DB गायब होता. तिने त्यांना मेसेज पाठवला पण मेसेज केला नाही. त्यांनी तिला अनफ्रेंड ब्लॉक केले होते. ती मलूल दुःखी झाली. त्यांना दुसऱ्या फोनवरून फोन करावा असेही मनात आले, मात्र तिने तसे केले नाही. त्यांचे ठिबकणे थांबतपर्यंत वेळ जाऊ द्यायचे ठरवले. त्यावेळीही मुसळधार पाऊस कोसळत होता. मंडळी, कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.